नमस्कार. मी सोनाली पवार. ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आणि सोशल वर्कर. मालेगाव पोलिसांबरोबर जी माझी काही चर्चा झाली, मालेगावमध्ये जे ड्रग्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरीचशी अंडर एज मुलं त्यामध्ये शामील आहेत आणि मालेगाव मधली जी व्यसनाधीनता जास्त वाढलेली आहे, त्याच्यासाठी एक संयुक्त अभियान घेत आहोत आम्ही. मालेगाव पोलीस आणि ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आम्ही सोबत हे अभियान घेत आहोत की हे जे प्रमाण वाढलेलं आहे, त्यासाठी 14 तारखेला सकाळी कॉलेज ग्राउंडवरती, पोलीस परेड ग्राउंडवरती आपण अभियान घेत आहोत आणि अभियानाची सुरुवात आणि विषय हा असेल की जे काही ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामध्ये कुत्ता गोळी आलं, नंतर ज्या झोपेच्या टॅबलेट्स येतात, कफ सिरप येतात, फेविस्टिक सारख्या गोष्टी येतात आणि अजूनही बरेच प्रकारचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खास करून आपले यंग जनरेशन, जी मुलं 18 वर्षाच्या आतली आहेत, जे त्यांचं याचं वय येतं की ग्रोथचं वय येतं अतिशय, आणि ती तरुण पिढीच या विळख्यात सापडलेली आहे. त्यांना खूप मदतीची गरज आहे, कारण जेव्हाही ते नशेमध्ये जातात त्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटची पण गरज पडते, काउन्सिलिंगची गरज पडते. त्याच्यासाठी डी ॲडिक्शन सेंटर इथे होणं खूप महत्त्वाचं आहे आणि डी ॲडिक्शन सेंटरची मागणी पोलीस पण खूप दिवसापासून करत आहेत, पण अजूनही त्या मागणीकडे एवढं गांभीर्याने बघितलं जात नाहीये. आणि हा इतका सेन्सिटिव्ह विषय मालेगावकरांसाठी आहे. मालेगाव आता रेड फ्लॅगमध्ये असलं असं म्हटलं तरी चालेल आणि त्यासाठी सगळं जनप्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मालेगावच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेणं, आपले स्वतःचे मतं मांडणं आणि ज्या स्पीडने हे वाढतंय त्याला स्टॉप करण्यासाठी प्रयत्न करणं.